प्रथमेशच्या जोडीला दुसरा फलंदाज संतोष विटमल हा सुद्धा आपण पाहतोय मैदानामध्ये एक जबरदस्त असा खेळाडू संतोष विटमल सुद्धा आहे या संघात जोडलेला आहे। तर एक चांगली फलंदाजी पाहायला मिळेल आणि गोलंदाज आपण मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल। 5 षटकांचा सामना आहे मित्रांनो, आनंद घ्या। क्रिकेट आहे, क्रिकेटचा खऱ्या अर्थाने आनंद घ्या। आणि मी म्हणेन बॉलर्स नेम 12th मॅन पाठवून द्यायचा आहे। काळकाई गुंदे आपला चेंडू पडायच्या अगोदर आपण आपला 12th मॅन पाठवून द्यायचा आहे। अतिरिक्त खेळाडू असेल लवकरात लवकर पाठवून द्या, कारण खूप आम्हाला त्रास होतो, प्रत्येक वेळेला विचारावं लागतं की गोलंदाज कोण आहे। तर 12th मॅन फ्रेंड 11चा आहे इथे उपलब्ध, काळकाई गुंदे या लवकरात लवकर। तर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय नानासाठी सजवलेलं आहे। अर्थातच प्रथमेश पवार फलंदाजीची धुरा सांभाळताना अर्थातच स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय। तर संतोष विटमल तर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सजून घेतलेलं आहे। फ्रेंड्स 11 मध्ये आपण पाहतोय प्ले 11 ची लिस्ट आमच्याकडे आहे। प्रथमेश पवार, अक्षय राठोड, गौरव नागवेकर, महेश, गणेश घेटे आणि सागर कांबळे लांजा एक्सप्रेस आपण पाहतोय। अथय कारलकर, संतोष विटमल, ऐश्वर्या सुर्वे जो मुंबई प्रीमियर लीग लेदर क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे, आज इथं उपलब्ध आहे, त्याला सुद्धा आपण पाहू। तसेच अमोल कलंबटे, प्रवीण भाटकर असे हे खेळाडू इथे उपलब्ध आहेत। या फ्रेंड्स 11च्या प्लेइंग लिस्टमध्ये आपण पाहतोय एक रंगतदार लढत पाहूया मैदानामध्ये। आवाशीच्या मैदानामध्ये एक दुसरा ओपनचा सामना आपण पाहतोय। पहिला सामना झाला होता पुणे विरुद्ध ठाणे, त्यामध्ये पुणे हा संघ विजयी ठरला होता। पप्पू तोडकर त्याला सुद्धा आपण पाहिलं फलंदाजी करताना। यावेळेला नाना सज्ज असेल, गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर राकेश, मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक नानासाठी सज्ज आहे। पॉइंटला आहे एक कव्हर्स आहे, एक्स्ट्रा कव्हर्स। यावेळेला घुटणे टेक तमाशा टेक, पहिला चेंडू मात्र हवेत आहे, पाहूया झेल सुटतोय, मोठ्या फलंदाजाचा झेल सुटला गेलाय। यावेळेला मात्र नाना बचावलाय आणि एक धाव मात्र मिळते। नाना अकाउंट ओपन करतोय, संघ फ्रेंड 11 आपला अकाउंट ओपन करतोय एका धावेने। तर यावेळेला मी असं म्हणेन की मोठ्या फलंदाजाला जीवदान देणं किती विध्वंस करून टाकेला सामना तोच नाना, ज्यांनी 20 लाखाची स्पर्धा अर्थातच मध्य प्रदेशमध्ये गाजवून आलेला आहे, तो त्याच खेळाडूला तुम्ही इथे जीवदान देताय, म्हणजेच काय तर तुम्ही सामना अक्षरशः नानाच्या बहाल केलाय की नानासाठी असं मात्र मी संबोधू शकतो। कारण यावेळेला एक मोठा फलंदाज आणि तो मात्र पाहतोय इथे बाल बचावलाय, झेल सोडतोय। तर यावेळेला एक धाव जरूर आहे संघाची। राकेश पुन्हा एकदा तयार। यावेळेला मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय संतोष विटमल हा सुद्धा डावखुरा फलंदाज, मोठे फटके मारण्यात तरबेजचा आणि मोठा एक आघाडीचा फलंदाज आपण पाहतोय। बलाढ्य संघ आहे यावेळेला फलंदाजी करताना। यावेळेला आपला कालकाई गुंदे संघ जरूर आहे, स्थानिक इथला संघ आहे, परंतु यावेळेला त्यांचं सुद्धा नक्कीच मी असं म्हणेन की त्यांच्या या संघामध्ये मातब्बर खेळाडूंची भरणा आहे। यावेळेला पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार संतोषसाठी। उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा येतो यस वाईड। एक धाव एका धावेने मात्र दंडित केलं जाते गोलंदाज राकेशला आणि एका धावेने मात्र धावसंख्या वधारते, ती म्हणजे 2च्या घरात 2 धावा बिनबाद अशी सुरुवात आपण पाहतोय फ्रेंड्स 11 संघ फलंदाजी करताना। यावेळेला फुलर लेनचा चेंडू, परंतु उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय व्हाईट कॉलचा। अनदर 1 रन काउंट टू द टोटल स्कोर 3 धावा असतील धावफलकावर, बिनबाद 3 अशी सुरुवात आपण पाहतोय। थोडंसं मात्र यावेळेला जो फलंदाज आहे संतोष, त्याला गोलंदाजी करताना सातत्याने 2 चेंडू वाईड फेक करतोय। या चेंडूवर मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चकमा दिला जरूर, मी म्हणेन चकवलं या बलाढ्य फलंदाजाला, अक्षरशः त्याला उभं केलं, मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता।
अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळेला मात्र बिंदी गेन डॉट हे चेंडू 3 धावा धावफलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर आहे. पुन्हा एकदा तयार गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर राकेश आणि यावेळेला तयार असेल संतोष पुनच्च. यावेळेला आखोटप्प्याचा चेंडू पुल केला आहे आणि काय झेल वाट झेल. गावचे शाखा प्रमुख स्वप्नीलजी आंबरे साहेब यांच्या या या जो झेल टिपला त्या झेलसाठी त्यांनी मात्र नक्कीच कौतुकाची थाप 200 रुपयांमध्ये दिलेली आहे. 200 रुपयाचं पारितोषिक त्या क्षेत्ररक्षकाला आलेलं आहे. टाळ्या होत्या मित्रांनो, कारण चांगला झेल घेतला या खेळ. आणि एक बलाढ्य मी असं म्हणेन संतोष विटमलला इथे तंबूच्या आसऱ्याला धाडलंय यावेळेला क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजाने. तर गोलंदाज यावेळेला नक्कीच राकेश प्रभावी गोलंदाजी करताना भले 2 स्क्वेअर चेंडू जरूर फेकले गेले होते, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक जो होता तो मात्र तर पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाजी मार्कवर यावेळेला नानासाठी नाही नवीन फलंदाज अक्षयसाठी. तर यावेळेला रिव्हर्स अटेंड केला होता आणि तो क्षेत्ररक्षक आहे ज्याने मागच्या चेंडूवर सुंदर असा झेल टिपला होता आणि नक्कीच दाखवून दिलं होतं की क्रिकेटमध्ये झेल टिपणं किती महत्त्वाचं असतं. का तर झेल चांगला घेतला 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा सन्माननीय शाखा प्रमुख गोंदेगावचे स्वप्नील आंबरे यांच्याकडून लागू झालं होतं. नक्कीच कौतुकाची थाप त्यांनी दिली आपल्या या गावच्या सुपुत्रासाठी. तर यावेळेला पुन्हा तयार असेल. यावेळेला मात्र पाहतोय आपण नाना आहे स्ट्राईकवर, अर्थातच प्रथमेश पवार एक बलाढ्य खेळाडू. यावेळेला पाहतोय सरळ भिरकावून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून खणखणी षटकार 6 धाव्यांसाठी एक उत्तुंग षटकार नानाच्या बॅटमॅनकडून ब्रँडेड बाय नाना. धन्यवाद डीजे. तर पुन्हा एकदा तयार असेल, कारण एक घणाघाती स्ट्रोक पाहायला मिळाला, एक जीवदान जरूर मिळालं होतं प्रथमेशला. परंतु यावेळेला आडव्या बॅटने पाहतोय नानाचं हे खासियत आहे, जेव्हा मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं चालू असतात नाना मागे पुढे बघत नाहीये, घुटना टेक तमाशा देख आणि सरळ मिड विकेटला फेकून दिला. 1 बाउंस सीमारेषा पलीकडे चौकार 4 धाव्यांसाठी खणखणीत अनादर. आपण पाहतोय एक षटकार आल्यानंतर चौकार सुद्धा येतोय नानाच्या बॅटमधून, म्हणजे नानाने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. नाना का मोठा आहे, प्रथमेश पवार हे नाव क्रिकेट विश्वाच्या पटलावर का घेतलं जातं, तर त्याचं प्रत्यय पाहिलं. एक झेल जरूर सुटला गेला, परंतु त्याचं मात्र नक्कीच खरपूस समाचार आणि संधीची मात्र सोनं करतोय तो म्हणजेच प्रथमेश पवार. षटक संपुष्टात येते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत तब्बल 14. एक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं संपुष्टात आल्यानंतर 14 धावा, जरूर एक गडी बाद झालेला आहे. पॅव्हेलियनच्या आसऱ्याला आहे तो संतोष विटमल. जरूर थोडीशी निराशा केली संतोषने, परंतु नाना जोपर्यंत प्रथमेश पवार हा क्रीजवर जर असेल तर मात्र धावांचा नक्कीच पाऊस पाडला जाईल, यात मात्र शंका नाही. माझ्यासोबत इथे जोडलेले आहेत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत आपल्या आवासी गावचे शाखा प्रमुख सन्माननीय अजितजी आंबरे, हे सुद्धा उपलब्ध आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, आनंद घेत आहेत. फार मोठं क्रिकेटवर प्रेम ज्यांचं नाव घेतलं जातं ते क्रिकेटपटू आज या आवासीच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू पूल केलाय, पूल इज सक्सेसफुल, अनदर 1 बाउंस सीमारेषा पलीकडे खणखणीत चौकार. तर 14 धावा तब्बल 3 चेंडूंमध्ये ठोकल्या गेल्या. धावसंख्या आहे धावफलकावर 28. दुसरं षटक मार्गस्थ असताना, अर्थातच प्रगतीपथावर असताना या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी सन्माननीय पिंक्या
रेडीज यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तर आपण कृपया आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर आपलं सहर्ष स्वागत आहे या भगवा चषक 2021 मध्ये. शिवसेना युवा सेना शाखा आवाशी आपण पाहतोय ज्यांच्या आयोजनातून हे भगवा चषक 2021 सौंदर्य आणि हा क्रिकेटचा कुंभमेळा पाहतोय. आणि या मेळ्याचं आणि या सौंदर्याचं खरं स्वरूप ज्यांनी दिले ते आपण पाहतोय. सन्मान्य आमचे आयोजक आहेत, त्यांचं नक्कीच यापुढे मी तुमच्या समोर त्यांचं नाव घेण्यात येईल. परंतु यावेळेला आपण मैदानामध्ये पाहतोय एक आक्रमण चढवलं जातंय, सातत्याने चौकार आणि षटकाराची मोहर लागते. यावेळेला मात्र चौकार येतोय वन बाउंस सीमारेषा पलीकडे. दिशा आहे ती मात्र स्क्वेअर लेगचं, डीप स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलं यावेळेला आणि खणखणीत चौकार. यावेळेला मात्र संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे प्लीज. धन्यवाद. आपण पाहतोय एक खणखणीत चौकार आल्यानंतर अर्थातच लयलूट केली जाते. सातत्याने या मंगेच्या गोलंदाजीवर अक्षरशः बरसात केली जाते. एक फ्रस्टेड मी असं म्हणेन केलं यावेळेला, नक्की दडपणात आणलंय ते म्हणजे मंगेशला कसा चेंडू टाकू, कोणत्या पद्धतीने टाकू हा विचार नक्की त्याच्या मनामध्ये असेल. कारण सातत्याने पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तदनंतर बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. म्हणजे 4 चेंडूंमध्ये तब्बल त्यांनी धावा 18 मोजलेले आहेत या मंगेशने. धावसंख्या 32 आहे. एक गडी जरूर तंबूच्या आसरेला आहे, तो म्हणजे संतोष विटमल. परंतु यावेळेला आपण पाहतोय जो बरसलेला आहे यावेळेला पुन्हा एकदा बरसतोय. दिशा आहे कव्हरची आणि सरळ खणखणीत चेंडू जातोय सीमारेषेचा वेध घेऊन सीमारेषा पलीकडे. चौकार. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जे छोटे आमचे बॉल बॉयज आहेत बॉल आणून देत आहेत आणि नक्कीच त्यांच्यासाठी त्याच्या आपण मगाशी सुद्धा पाहिलं की फार मोठं मन ज्यांचं आहे ते आमचे सन्माननीय SK आंबरेजी जे आयोजक आहेत त्यांनी सुद्धा 500 रुपये त्याच्यासाठी बहाल केलं होतं. यावेळेला आपण पाहतोय ओझ हेल सोडला जातोय आणि यावेळेला एक मोठं जीवदान मिळतंय. जसंच मी मागच्या पहिल्या षटकामध्ये ज्याला जीवदान मिळालं होतं तोच प्रथमेश पवार कसा बरसला होता झेल सुटल्यानंतर. तदनंतर मात्र या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर सुद्धा झेल सुटतोय तो म्हणजे अक्षय जो बरसलाय, ज्यांनी तब्बल 22 धावा मंगेशच्या या 5 चेंडूंवर ठोकल्या होत्या, त्याचा झेल सोडला जातोय शॉर्ट मिड विकेटला. आणि यावेळेला मात्र षटक संपुष्टात येत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावर तब्बल 36 लॉस ऑफ 1 विकेट. तर 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं इथे संपुष्टात येत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावा तब्बल 36 आहेत. म्हणजे 18च्या सरासरीने इथे धावा कुठल्या गेलेल्या आहेत. आत्ता जर विचार केला तर यावेळेला 3रं षटक असेल. म्हणजेच आपण पाहतोय जे मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपुष्टात आल्यानंतर फिल्डिंगचं जे रिस्ट्रिक्शन आहे ते काढून टाकल्यानंतर सीमारेषेचा मात्र ताबा घेतात जे खेळाडू अर्थातच क्षेत्ररक्षक ते मात्र तैनात झालेले आहेत. आणि तैनात झालेले क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर एक डीप कव्हर्सला आहे तैनात, एक आपण पाहू तर एक डीप कव्हर्स आणि बरोबर लॉंग ऑफच्या मध्ये तैनात आहे. सीमारेषेचा तो त्यांनी ताबा घेतलेला आहे. तदनंतर आपण पाहतोय एक लॉंग ऑन आहे, एक मिड विकेट आहे आणि एक डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तर आपण पाहतोय सर्कल यार्डच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक आहेत. एक शॉर्ट कव्हर्स म्हणजे एक्स्ट्रा कव्हर्सला आहे, एक पॉइंटला आहे आणि एक आपण पाहतोय शॉर्ट मिडॉनला. यावेळेला पाहतोय नानाच्या बॅटमधून येतोय सरळ सीमारेषा पलीकडे खणखणीत षटकार 6 धाब्यांसाठी. धन्यवाद. तर आपण पाहतोय दुसरा चेंडू असेल या षटकामधला. अर्थातच 3रं षटक चालू आहे. यावेळेला पुन्हा एकदा प्रहार केलाय प्रथमेश पवारने. प्रथमेश पवारला संधी दिली आणि संधीचं सोनं करून दाखवताना प्रत्यक्ष बॅक टू बॅक 2 षटकार भिरकावतोय. आणि यावेळेला क्षेत्र होतं ते म्हणजे लॉंग ऑफचं 2 बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर यावेळेला नक्कीच प्रशांतला प्रश्न पडला असेल की चेंडू मी कसा टाकू. कारण एक भला मोठा खेळाडू आणि एक बलाढ्य असा खेळाडू ज्यांनी क्रिकेट विश्वामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांनी नाव कोरलेलं आहे, आपलं नाव
पंच तारांकित मी म्हणेन ज्याला 5 स्टार लागलेला आहे तोच प्रथमेश पवार उर्फ नाना यावेळेला फलंदाजी करताना बरसलेला आहे. धावसंख्या तब्बल आपण पाहतोय धावफलकावर 48. तिसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेला मात्र पाहतोय हवेचा ॲडव्हान्स घेताना कारण व्ही शेपमध्ये अर्थातच 360 डिग्रीमध्ये खेळणारा हा खेळाडू नाना यावेळेला पुन्हा एकदा पाहतोय हवे चेंडू आहे. पाहूया झेल घेतोय का. येस, झेल घेतोय आणि यावेळेला मात्र नानाची खेळी संपुष्टात येते. अर्थातच प्रथमेश पवार बॅक टू पॅव्हिलियन होतोय. दुसरा हादरा बसतोय. धावसंख्या आहे तब्बल 48 धावा आणि संधी मिळेल डीजे मास्टरला. डीजे प्लीज. धन्यवाद. आपण पाहतोय प्रथमेश पवार बॅक टू पॅव्हिलियन झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय मैदानामध्ये एक नवीन खेळाडू नवीन फलंदाज महेश. यावेळेला महेश फलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय आणि यावेळेला मात्र झेल जो घेतला तो नक्कीच मी असं म्हणेन की 2 षटकार मारल्यानंतर पुन्हाच एकदा क्षेत्र तेच निवडलं होतं. परंतु यावेळेला मात्र कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपरली आला नव्हता. म्हणजे कनेक्ट मी असं म्हणेन की शॉटचा परफेक्ट टायमिंग झाला नव्हता आणि त्यानंतर मात्र झेल देऊन तंबूच्या आसऱ्याला आहे यावेळेला प्रथमेश पवार. आणि नक्कीच मी म्हणेन की एक मोठा फलंदाज तंबूच्या आसऱ्याने पाठवलाय. तो मात्र गोलंदाज प्रशांतने चांगलं कमबॅक केलं कारण 2 चेंडूंवर तब्बल 2 षटकार खेचल्यानंतर यावेळेला मात्र तिसऱ्या चेंडूवर विकेट घेण्यासाठी यशस्वी ठरतोय गोलंदाज प्रशांत. परंतु धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 48 आहे. तिसरे षटक मार्गस्थ असताना म्हणजे 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये या आपल्या स्पर्धेमध्ये ज्याचा उच्चांक आहे या स्पर्धेचा 55 धावांचा तोच म्हणजे आवाशी 11 या संघाने आपल्या नावावर प्रस्थापित केलेला आहे. यावेळेला रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न आणि पाहूया काय घडतंय. यष्ट्यांचा वेध घेतोय चेंडू आणि बाद होतोय. महेश आम्हाला मात्र निराश करतोय. अर्थातच संघाला सुद्धा निराश करतोय. 0वर बाद होतोय आणि तंबूच्या आसऱ्याला संधी मिळते डीजे मास्टरला. माहिती आहे ना. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय मैदानामध्ये एक नक्कीच रंगतदार लढत पाहायला मिळते. परंतु जो धावा आहे धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय अर्थातच फ्रेंड्स 11 या संघाकडून. आणि गोलंदाजाला मात्र हॅट्रिकचा चान्स आहे कारण या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात जो आहे तो मात्र विक्रमाचा दिवस मी म्हणेन कारण तब्बल 95 धावा ठोकल्या होत्या त्या आवाशी 11 या संघाने. आणि पाण्याची पूर्तता करायची आहे प्लीज. स्वयंसेवकांना माझी विनंती असेल आपण पाण्याची व्यवस्था करा. तर आपण पाहतोय की आज बाबल्याने तब्बल 51 धावा ठोकल्या होता आणि म्हणजेच या स्पर्धेमधला तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवसमध्ये आज एक विक्रम झाला होता तो म्हणजे 50 मारण्याचा. अर्थातच ते जाते क्रेडिट बाबल्याला. तदनंतर एक हॅट्रिक झाली होती. तर हॅट्रिक ही हर्षद नावाच्या गोलंदाजाच्या नावावर लागली होती आणि म्हणजेच आज विक्रमाचा दिवस आहे. आज सुद्धा आपण पाहतोय की एक हॅट्रिक घेण्याचा पुनश्च चान्स आलेला आहे तो म्हणजे प्रशांतच्या या गोलंदाजीवर अर्थातच प्रशांतला. परंतु इथे मी असं म्हणेन की महेशने खूप नाराज केलं संघाला आणि अर्थातच धावा मात्र 48 जरूर आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे परंतु यावेळेला अजून बॅटिंग लाईनअप जो आहे तो भला मोठा आहे. परंतु फ्रेंड्स 11चं जे खरं आकर्षण आहे ते आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून सातत्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी होते तो मात्र इथे आपण पाहतोय क्रीजमध्ये आहे. अर्थातच अक्षय आहे दमदार खेळाडू एक मोठा खेळाडू अक्षय राठोड.
तर अक्षय राठोड आपण पाहतोय मित्रांनो, रत्नागिरीचा हा खेळाडू आणि रत्नागिरीवर काय एवढा लांबचा प्रवास मी केलाय तो मात्र दाखवतोय. आपल्या बॅटमधून अक्षरशः बरसाती केले, ती म्हणजेच लयलूट केले त्यांनी या मॅचमध्ये खेळताना. तर आपण पाहतोय आपल्या कोकणाचे सुपुत्र आहेत अर्थातच प्रथमेश पवार उर्फ नाना, तदनंतर अक्षय राठोड सुद्धा आपल्या रत्नागिरीचा सुपुत्र आहे. आणि या कोकणाचा सुपुत्र जो आपण हा रत्नागिरीचा बिलॉंग आहे, रत्नागिरीतून बिलॉंग करतो, परंतु यावेळेला मात्र बरसलाय आणि 48 धावा तब्बल ज्याचं योगदान आहे. अर्थातच प्रथमेश पवारनी सुद्धा मोठं योगदान देऊन, भले तंबूच्या आसऱ्याला जरूर आहे पण मोठे स्ट्रोक मारून नक्कीच मनं जिंकलेली आहेत या मैदानामध्ये आवाशीच्या. अर्थातच आमचे घर बसले जे प्रेक्षक आहेत ते सुद्धा या स्पर्धेचा या मॅचचा आनंद लुटताना नक्कीच त्यांना आनंद देऊन गेले असेल. त्याची खेळी थोडीशी छोटीच खेळी होती परंतु नक्कीच चांगली खेळी होती, कारण त्याच्या खेळीमध्ये आपण पाहतोय तब्बल 23 धावा त्यांनी ठोकल्या होत्या प्रथमेश पवारने आणि फक्त 3 षटकार आणि 1 चौकारची खेळी सजवली होती त्याने. अर्थातच प्रथमेश पवारने एक मोठा खेळाडू आपण पाहतोय क्रिकेट विश्वामध्ये आपण यावेळेला खेळताना. तर पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहतोय हॅट्रिकचा चान्स आहे प्रशांतला आणि यावेळेला नवीन फलंदाज आपण पाहतोय गौरव नागवेकर. यावेळेला गौरव नागवेकर आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर. काय स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे, चान्स देत नाहीये. स्ट्रोक चांगला होता, कव्हरच्या दिशेने जरूर लगावला होता परंतु कव्हर्सला जो क्षेत्ररक्षक आहे तो मात्र क्षेत्ररक्षण चांगलं करतोय आणि कोणताही चान्स देत नाहीये. यावेळेला नक्कीच गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला होता परंतु सरळ स्ट्रेट टू फिल्डर आणि यावेळेला निर्धाव चेंडू. यावेळेला मात्र हवे चेंडू आहे परंतु पॉईंटच्या दिशेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे. तत्पूर्वी मात्र 1 धाव जरूर मिळेल. एका धावेने धावफलक सरसवतोय आपण पाहतोय. धावा आहे धावफलकावर तब्बल 49, 49 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकांचा इथे खेळ संपुष्टात येतोय. 49 धावा आहेत. 3 गडी तंबूच्या आसऱ्याला जरूर आहेत परंतु यावेळेला मी असं म्हणेन की अजून 2 षटकांचा खेळ म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूंमध्ये नक्कीच मोठं आक्रमण चढवलं जाईल, कारण भलं मोठं आपण पाहिलं तर एक बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे, अर्थातच फ्रेंड्स 11 या संघाकडे, आणि तो संघ आज आपण पाहतोय खेळताना. आदरणीय तुकारामजी उमासे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं शिवसेना शाखा आवासीच्या वतीने हार्दिक अभिनंदन. त्यांनी कृपया स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी. तर सन्माननीय पाहुण्यांचं नक्कीच इथे आभार मानलं जात आहे, स्वागत केलं जात आहे आणि नक्कीच मी याचं सर्व श्रेय या शिवसेना युवासेना शाखा आवासी या आयोजकांना मी देऊ इच्छितो. आणि नक्कीच भलं मोठं आयोजन आणि भव्य दिव्य आयोजन, क्रिकेटचं महामेळावा आपण पाहतोय या आवाशीच्या मैदानामध्ये. आणि इथे मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतोय राकेश पुण्याचे दुसरं षटक घेऊन येतोय परंतु यावेळेला मात्र आक्रमण चढवलंय. सरळ पाहतोय पंचांचा इशारा येतोय या षटकारासाठी 6 धावांसाठी आणि खणखणीत आपण पाहतोय कव्हर्स आणि बरोबर लॉंग ऑफच्या दिशेवरून उडवलेला हा षटकार येतोय 6 धावांसाठी. तर गौरवच्या बॅटमधून एक खणखणी षटकार येतोय आणि धाव संख्या आपण पाहतोय 50 कमजोर झालेली आहे. 53 धावा तब्बल धाव फलकावर 53. माफ करा 55 धावा आहेत यावेळेला धाव फलकावर. एक मोठा स्ट्रोक येतोय पुन्हा एकदा अक्षयच्या बॅटमधून खणखणीत 6 धाव्यांसाठी सरळ डोक्यावरून बॉलरच्या उडून दिला षटकार. धन्यवाद. तर माफ करा गौरव होता यावेळेला फलंदाजीच्या मार्कवर आणि गौरवने उडवलेले हे 2 बॅक टू बॅक षटकार आपण पाहिलं, कारण अक्षय आणि गौरव आपण पाहतोय त्यांची शरीर यष्टी सेम आहे परंतु यावेळेला मात्र फलंदाजीसाठी होता तो गौरव नागवेकर आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर यावेळेला पुन्हा तयार. यावेळेला फक्त आपण पाहतोय पदीला
चांगलं होतं, परंतु झेल आहे काय झेल टिपतो या क्षेत्ररक्षक. 2 झेल मात्र टिपलेत कव्हरच्या दिशेला आणि या वेळेला तिसरा झेल आहे. तिसरा झेल हा क्षेत्ररक्षक टिपतोय कारण 200 रुपयाचं पारितोषिक त्याला जरूर आलं होतं. तोच मात्र आता सीमारेषावर त्याला तैनात केला आणि सरळ मात्र झेल टिपतोय. काय क्षेत्ररक्षण मित्रांनो आहे. एक 1999चा किस्सा सांगतो जेव्हा जॉन्टी रोड्स सबस्टिट्यूट म्हणजे 12वा अतिरिक्त खेळाडू होता आणि त्याला जेव्हा एका प्रिंगल नावाच्या खेळाडूला जेव्हा इंजुरी आली होती तेव्हा तो मैदानामध्ये त्याला अतिरिक्त म्हणजे फिल्डिंगसाठी तैनात केलं होतं. तर त्याला पॉइंटला ठेवलं गेलं आणि तब्बल त्यांनी 5 झेल टिपले होते आणि त्याच खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता तोच जॉन्टी रूट्स. म्हणजे क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण किती महत्वाचं असतं मित्रांनो बघा. तर यावेळेला 200 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा त्याच खेळाडूसाठी आलेलं आहे. रणजित सन्माननीय रणजित पवार यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक. तर यावेळेला आपण पाहतोय डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे आणि 1 धाव जरूर मिळेल. एका धावेने धाव फलक सरसवतोय. आपण पाहतोय 62. तर ऐश्वर्या सुर्वे आपण पाहतोय जो नामचीन मुंबई प्रीमियर लीग ज्याने आपल्या नावावर गाजवली. अर्थातच लेदर क्रिकेटचा एक मोठा अनुभव असलेला हा खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये यावेळेला स्ट्राईकवर होता आणि यावेळेला मात्र अकाउंट ओपन करतोय. वैयक्तिक स्वतःचं अकाउंट ओपन केल्यानंतर मात्र 1 धाव जरूर संघाला मिळेल. 63 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 4 गडी इथे बाद झालेले आहेत. तर 4 गडी बाद आणि 4थं षटक मार्गस्थ असताना यावेळेला आपण राकेश गोलंदाजी मार्कवर पाहतोय. पुन्हा एकदा तयार असेल परंतु यावेळेला मात्र आपण पाहूया अक्षय असेल स्ट्राईकवर. यावेळेला अक्षयने पाहिलं आणि सरळ चेंडू फिरकावून दिला. झेल सुटतोय आणि झेल मात्र परावर्तित होतोय चौकाराच्या माध्यमातून. यावेळेला अक्षयला येतोय एक खणखणीत चौकार आणि 4 धावा. 4 धाव्यांची धाव फलक सरसवतोय. 67 4 गडी बाद 67 आणि धावा आपण बघतोय खोऱ्याने जमवायचा प्रयत्न केला गेला आहे आणि जातोय. पण नक्कीच मी असं म्हणेन यावेळेला अक्षय त्याचा पुन्हा एकदा म्हणजे ही दुसरी संधी होती अक्षयला कारण मागे एकदा त्याला झेल त्याचा उडाला होता. कारण आपण पाहिलं होतं 5 चेंडूंमध्ये त्यांनी 22 धावांची लयलूट केल्यानंतर एक झेल सुटला होता. तदनंतर मात्र पुन्हा एकदा झेल सुटतोय. यावेळेला अक्षय सुर्वे फलंदाजीसाठी आपण पाहतोय एक नामचीन गोलंदाज अक्षय सुर्वे ज्याच्या गोलंदाजीतून आपण पाहतोय सातत्याने मोठमोठ्या विकेट मोठ्या बळी घेण्याचा पराक्रम ज्या खेळाडूंनी केलेला आहे तो इथे फलंदाजी करताना यावेळेला पाहतोय. पुन्हा एकदा पंच करतोय. यावेळेला अकोटप्प्याचा चेंडू बाउन्स घेतल्यानंतर मात्र पंच केलाय. सरळ जातोय चेंडू लॉंगॉनच्या दिशेकडे आणि 1 धाव जरूर मिळते. एका धावेने धाव फलक आपण पाहतोय 68. तर 4 षटकांचा इथे खेळ संपुष्टात येतोय आणि 5वं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय संदीप गोलंदाजीची धुरा सांभाळताना यावेळेला राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना यावेळेला आपण पाहतोय स्ट्रोक आहे. फाईन लीगचं क्षेत्र निवडलं आणि यावेळेला पाहतोय पंचांचा इशारा येतो येस चौकार 4 धावेंसाठी आणि धावा आहेत तब्बल 72. संधी मिळेल डीजे मास्टरला. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय डेथ ओव्हर आहे. शेवटचं षटक आहे. निर्वाणीचं षटक आहे. या षटकामध्ये नक्कीच अक्षय किती फायदा उठवतोय आणि किती खोऱ्याने धावा जमवतोय ते पाहण्याजोगा असेल. यावेळेला पाहतोय एक मोठा स्ट्रोक येतोय परंतु हवेत चेंडू आहे आणि तो क्षेत्ररक्षक सातत्याने चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आणि यावेळेला झेल सुद्धा टिपतोय. काय क्षेत्ररक्षण करतोय मित्रांनो. 4 झेल टिपलेत. मला वाटतं जॉन्टी रूट्सचा हा रेकॉर्ड मोडेल की काय हे पाहणं नक्कीच असेल. कारण जॉन्टी रूट्सने 1999 मध्ये 5 झेल घेऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. त्याचा विक्रम मोडतोय का क्या विक्रमाची बरोबरी करतोय का हे पाहणं नक्कीच असेल. परंतु या क्षेत्ररक्षकाने मात्र प्रभावित जरूर केलंय. या क्षेत्ररक्षकाचं आपण नाव थोड्या वेळात नक्की जाहीर करू परंतु नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं करतोय. तर आमचे सन्माननीय अर्थातच या खेळचे माजी उपसभापती श्रीमान SK आमरेजी आम्हाला सूचना देत आहेत की जॉन्टी रूट्सने 50 षटकांच्या सामन्यामध्ये 5 झेल टिपले होते परंतु या क्षेत्ररक्षकाने 5 षटकामध्ये इथे 4 झेल टिपलेले. दरम्यान येऊया मैदानामध्ये
ऐश्वर्या सुर्वेचा हा खणखणीत स्ट्रोक आहे आणि सरळ भिरकावून दिला, पुल केला होता आणि सरळ आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेला भिरकावून दिलेला षटकार 6 धाव्यांसाठी. तर धावा आहे धाव फलकावर आपण पाहतोय तब्बल 78. सन्माननीय बबलू शेठ आमरे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्या फिल्डरसाठी. अर्थातच त्याच्यासाठी मात्र 600 रुपयाचं बक्षीस इथे लागलेलं आहे, कारण सातत्याने एक चांगली झेल. आणि मित्रांनो बघा फिल्डिंग कशी करायची असते आणि कसे झेल टिपायचे असतात. झेल टिपलेत, फिल्डिंग चांगली गेलेत, बघा इथे पारितोषिकची लयलूट सुद्धा होते आणि म्हणजे बहाल केले जात आहेत, पैशाची खैरात होते या भगव्या चषकामध्ये. यावेळेला पाहतोय पुन्हा एकदा ऐश्वर्या सुर्वेचा एक खणखणी स्ट्रोक येतोय. काय अष्टपैलू कामगिरी असेल या खेळाडूची, कारण हा खेळाडू आपण जर विचार केला तर हा गोलंदाज आहे. प्रॉपरली जर विचार केला तर एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज आहे, परंतु यावेळेला मात्र फलंदाजी करताना 2 षटकार फिरकावतोय. यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेवरून फिरकावलेला षटकार. धावसंख्या आहे धावफलकावर 84. अकोट टप्प्याचा चेंडू चेंज ऑफ पेस केला होता, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईड येतोय. पंचांचा कॉल आमच्याकडे येतोय आणि यावेळेला एक धाव जरूर मिळेल. 75 धावा म्हणजे पाऊण शतक इथे साजरं होतंय या फ्रेंड्स 11 85 माफ करा 85 म्हणजेच पाऊण शतक पार झालेलं आहे. तर यावेळेला एक मोठा फटका शेवटचा चेंडू होता, शेवट चेंडूवर षटकार येतोय. तर विनय आमरेजी उर्फ गोट्याजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, ज्यांनी झेल टिपलाय त्याला त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे तब्बल 900 रुपयाची खैरात त्या खेळाडूवर झालेली आहे आणि 900 रुपये नक्कीच त्याच्यासाठी इथे या आमच्या जे सन्माननीय आमच्या व्यासपीठावर जे सन्माननीय पाहुणे आहेत त्यांच्या माध्यमातून येत आहे. आणि नक्कीच किती बघा क्रिकेटचं प्रेम आहे, क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि त्या खेळाडूने जे योगदान एफर्ट दिला त्याचं सुद्धा त्याचं कौतुक केलं जातं आहे. अर्थातच त्याचे कौतुकाची छाप त्याच्या पाठीवर 200 रुपयाचं तदनंतर 200 रुपयाचं आणि आता मात्र सन्माननीय विनय आंबरेजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला आलेलं आहे. तर त्या खेळाडूने प्लीज यायचं आहे स्टेजकडे. आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक तसेच 200 असे 900 रुपये टोटल आपल्या खात्यामध्ये आपल्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. आपण यायचं आहे आणि आपला नक्कीच सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावर, कारण एक मोठं व्यासपीठ उपलब्ध आहे. या व्यासपीठावर नक्कीच आपले जे सन्माननीय पाहुणे आहेत, आपले ATM त्यांनी मात्र ओपन केलेलं आहे आणि नक्कीच आज सर्व जे या मैदानामध्ये जे खेळाडू आहेत, जे प्रेक्षक आहेत आणि जे बॉल बॉईज आहेत, तर नक्कीच यांच्यासाठी पैशाची खैरात होते. म्हणजे तब्बल आपण पाहतोय आपण सन्माननीय बबलू आमरे यांनी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं त्याच खेळाडूला. तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूसाठी आलेलं आहे. कालकाई गोंदियाचा हा क्षेत्ररक्षक होता. तर यानंतरचं समालोचन ऐकवण्यासाठी मी माझे मित्र बाळू सनगरे, एक मराठीचा बुलंद आवाज, ज्याची खेड तालुक्यामध्ये आणि आपल्या या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्याची छाप आहे, ज्याच्या आवाजातून आणि ज्याच्या जादुई आवाजातून आपण ज्याचं जे समालोचन ऐकतो ते माझे मित्र बाळू सनगरे. आपला नेक्स्ट त्यांचा आवाज असेल. मी तुर्ता सूर्यकांत गमरे आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद गमरे सर. या ठिकाणी उपस्थित तमाम खेळाडू आणि क्रीडा रसिकांचं मी मनापासून स्वागत करतो. अर्थातच ही स्पर्धा मोठी स्पर्धा, देखणी स्पर्धा, लाख बॉलाची स्पर्धा. अर्थातच शिवसेना युवासेना वीरेंद्र गोटल आणि अर्थातच 4 कॅच त्याने पकडले होते, 4 झेल त्याने पकडले होते आणि म्हणूनच त्याने अर्थातच चांगली कामगिरी केली. आणि त्याला मनोज अमरे सर यांच्याकडून देखील 500 रुपये म्हणजे जवळपास 1600 रुपयाचं कॅश प्राइस त्याला मिळतंय. टाळ्या वाजू दे मित्रांनो. काय खेळ आहे पहा. आपण मैदानामध्ये आलेले तर कुठल्याही क्षेत्रामध्ये चमकदार कामगिरी करू शकतो. असं नाही की फलंदाजी गोलंदाजीमध्ये, क्षेत्ररक्षणमध्ये देखील आपण चमकदार कामगिरी करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. सुंदर कामगिरी केली आणि अर्थातच मैदानावरचा सामना फार मोठा सामना आहे. 92 धावांचं उद्दिष्ट या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि अर्थातच काय फलंदाजी. म्हणजेच सुरुवातीला आपण प्रथमेश पवारला देखील पाहिलं, ज्या प्रथमेश पवारने धावांची लयलूट केली, परंतु फार काय तो मैदानामध्ये टिकला नाही. एकूण 6 चेंडूचा त्यांनी सामना केलाय आणि 23 धावा त्यांनी जमवल्यात. आणि त्यानंतर मात्र 3ऱ्या क्रमांकावर आलेल्या
अक्षय राठोड याने मात्र चांगली फलंदाजी केली आणि एकूण 32 धावांची त्यांनी खेळी साकारली आणि बडूनच एकूण जर पाहिले तर 5 फलंदाजी मोबदल्यात एकूण 91 धाव उभ्या केल्यात आणि 92 धावांचं उद्दिष्ट असेल यावेळेस मात्र मोठं उद्दिष्ट कालकाई गुंदे संघासमोर मोठं उद्दिष्ट आहे एकूण 92 धावांचं उद्दिष्ट आहे 92 आणि मित्रांनो आपल्या माहिती आहे सकाळच्या सत्रामध्ये 95 धावा देखील उभ्या राहिल्या होत्या आणि अर्थात या 95 धावा देखील उभ्या राहू शकतात 92 धावांचा आव्हान आहे अर्थातच सागर कांबळे गोलंदाजी करेल मॅन फ्रॉम लांजा एक्सप्रेस पहिला चेंडू यावेळेस सुरेख चेंडू आहे देखना चेंडू आहे क्रिकेटचं सौंदर्य काय मित्रांनो क्रिकेटचं सौंदर्य म्हणजे 6 चेंडू निर्धाव क्रिकेटचं सौंदर्य म्हणजे 6 चेंडू 6 षटकार आणि अर्थातच या स्पर्धा पाहण्यासाठी आमचे मित्र यतीनजी कानडे उपशहर प्रमुख चिपळूण त्याचप्रमाणे वाहतूक सेना अध्यक्ष चिपळूण हे इथे उपस्थित आहेत शिवसेना युवासेना शाखा आवासीच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद निश्चितच आपल्या मान्यवरांचा देखील आपण स्वागत सन्मान करतो त्याचं कारण ही शिवसेनेची स्पर्धा आहे भगवत चषक आहे आणि अर्थातच बाळासाहेबांची आठवण करणारी स्पर्धा आहे दरम्यानचा चेंडू यावेळेस मात्र सुरेख पद्धतीने भिरकावून दिलाय आणि अर्थात जाऊन स्थिरावतोय पार्किंग लॉट षटकार उत्तुंग दणदणीत कणकणी षटकार साधावा त्याचप्रमाणे जर लगेच आले तर अर्थातच सुमित आबरे म्हणजे सगळ्यांचा लाडका मँडीस याच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस असेल आणि अर्थातच स्ट्राईकला बघितलं तर अर्थातच विनीत आणि विकी यावेळेचा चेंडू फिरकावलाय हो दुसरा षटकार सुंदर दमदार शानदार फलंदाजी यावेळेस मात्र विचार करावा लागेल यावेळेस निश्चित चर्चा होईल नाना पुढे सरकलाय आणि अर्थातच काल मंत्र देईल सागर काबळी मोठा गोलंदाज आहे बबलू आंबरे यांच्याकडून देखील जर 3 षटकार आले तर 500 रुपयाचं बक्षीस मिळेल आणि अर्थातच या ठिकाणी विनीत मात्र दमदार शानदार फलंदाजी करतोय विकी फलंदाजी करतोय माफ करा विकी या ठिकाणी सुंदर कामगिरी करतोय आणि अर्थातच या ठिकाणी पाहिलं तर एकूण 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 3 चेंडू अखेर धावा झाल्यात त्या 13 धावा विजयाचं 92 धावांचं लक्ष एष्ट्यांच्या मागे उभा असला पहा मित्रांनो प्रथमेश पवार म्हणजे टेनिस विश्वातला स्टार खेळाडू आजच्या अर्थातच डेटचा सगळ्यात मोठा खेळाडू मित्रांनो आणि कोकणचं नाव सांगणारा खेळाडू अत्यंत विश्वामध्ये ज्यांनी काम केलंय तोच प्रथमेश पवार इंटरनॅशनल खेळाडू एष्ट्यांच्या मागे यावेळचा चेंडू हो हवेमध्ये घातक होऊ शकतो 2 चेंडू सीमा पार धडल्यानंतर यावेळेस मात्र आर पारची लढाई जिंकतोय पुन्हा एकदा फलंदाजाला संधी मिळते खराब क्षेत्ररक्षण एक धाव विकीला 1 धाव मिळते एका धावेने जर आता आपण पाहिलं तर अर्थातच धावसंख्या पुढे सुरकते धावसंख्येत 14 धावा विजयाचं लक्ष मोठं आहे आणि अर्थातच यासमोर एका मोठ्या संघासमोर 2 हात करतायत अर्थातच 2 धुरंदार फलंदाज मॅन फ्रॉम गुंदे आणि अर्थातच पुढचा चेंडू सागर कांबळेचा यावेळेस मात्र सुंदर चेंडू निर्धाव चेंडू यष्टरक्षक प्रथमेश पवारच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव ज्याची नोंद केली जाईल सुंदर गोलंदाजी यावेळेस मात्र फलंदाज विनीतला चेंडू समजत नाही चेंडू जाऊन स्थिरावला यष्टरक्षक नानाच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव चेंडू आहे धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आतापर्यंत 14 धावा विजयाचं 92 धावांचं उद्दिष्ट आहे एकूण 5 षटकांमध्ये 92 धावा बनवायच्या आहेत यावेळचा पुढचा चेंडू सागरचा असेल हो देखना चेंडू आहे आणि अर्थात षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद गुंदे संघाकडून म्हणजेच कालकाई गुंदेच्या खात्यामध्ये धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त पहिल्या षटकाखेर 14 धावा कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा मोठी स्पर्धा आवाशीच्या प्रकरणामध्ये भगवी स्पर्धा आहे आणि अर्थातच शिवसेना युवासेना शाखा आवाशीची स्पर्धा ब्रेक घेतो ब्रेकमध्ये गाडा ऐकतो असं गेलो आणि असं आलो
आला आणि अर्थातच चेंडू जाऊन स्थिरावला सीमारेषे बाहेर 4 धावा दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र राईट मुहूर्त विकेट यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बरकावायचा आहे आता मात्र या ठिकाणी मोठा धक्का काल काही गुंदे संघाला बलंदाज बाद होतो ज्याने मोठे फटके खेळले विकी बॅक टू पॅव्हलियन अर्थातच आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं सुरू झालंय आणि दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर यावेळेस मात्र गोलंदाजांनी कमाल केली ऐश्वर्य चांगली गोलंदाजी करतोय आणि अर्थातच मोठ्या फलंदाजाला त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय अर्थात विकी बॅक टू पॅव्हलियन षटक क्रमांक दुसरं चालू असताना तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये प्रशांत येतोय आणि अर्थात प्रशांतला शांत राहून चालणार नाही मोठी धावसंख्या उभारायची 92 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अर्थातच अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज ऐश्वर्या यावेळचा चेंडू मात्र सुरेख पद्धतीत तटवलाय लॉग ऑन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्रक्षेत्रीकडे या चेंडू अडवतोय फेक करतोय तत्पूर्वी एक आणि एकच धाव या ठिकाणी जमा होते एक धाव एका धावेने धावसंख्या आहे 19 धावा दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला ते तटवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत शतरक्षी येतोय अडवतोय यावेळेस मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतोय आणि बघता बघता दुसरा फलंदाज देखील डगआउटचा रस्ता पकडतोय खराब या ठिकाणी डिसिजन आहे येस नो येस मध्ये यावेळेस मात्र फलंदाजाला घरचा रस्ता पकडावा लागेल मैदानाच्या बाहेरचा रस्ता पकडावा लागतोय खराब डिसिजन गॉन चौथ्या क्रमांकावर संदीप यावेळेचा चेंडू देखणा चेंडू आहे आणि अर्थातच निर्धाव चेंडू धावसंख्येमध्ये बदल होत नाही दुसऱ्या षटकामध्ये मात्र कमाल केली ऐश्वर्याने स्क्वेअर चेंडू आहे आणि अर्थात एक धाव एका धावेने धावसंख्या 20 धावा 2020 दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऐश्वर्या 12 राईट मुहूर्त विकेट यावेळेस सुंदर चेंडू ब्लॉक मधला चेंडू आहे घातक चेंडू आहे निर्धाव चेंडू धावसंख्या बदलले धावसंख्या तिथेच थांबले विकीने छान सुरुवात केली होती परंतु यावेळेस मात्र इथे पाहिलं तर बिनीतला मात्र चेंडू समजत नाही बिनीत मात्र अनेक चेंडू निर्धाव खेळतोय आणि अर्थात दबाव निर्माण केले गोलंदाज ऐश्वर्याने दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस फ्रेंड्स 11 या संघाकडून यावेळेस मात्र चेंडू भिरकावलाय वायडिश मिडानवरून चेंडू ट्रॅव्हल होतो सीमा रेखा पार 4 धावा परत धावा झाल्यात 24 धावा विजयासाठी 92 धावांचं उद्दिष्ट असताना षटक क्रमांक 3 यावेळेचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट हो यावेळेस हा बॅट चिकट घेऊन चेंडू उडाला होता अर्थात यष्टरक्षकापर्यंत पोहोचला होता परंतु नाणाने मात्र चूक केली आणि यावेळेस मात्र गणेश गोलंदाजी करतोय यापडचा पुढचा चेंडू गणेश दापायला सुरुवात केली राईट ओव्हर द विकेट हो खराब चेंडू फेकलाय अर्थातच फलंदाज मात्र यावेळेस फायदा उठवू शकत नाही निर्धाव चेंडू आहे
अर्थातच छोटा आखूड टप्प्याचा चेंडू फेकला होता, परंतु यापुढेच पात्र फलंदाज पूर्णतः अपयशी ठरतोय. धावसंख्येमध्ये बदल नाहीये, धावसंख्या थांबले. त्याचं कारण विकी लवकर आऊट झालाय आणि त्याचा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतोय. 92 धावांचं मोठं उद्दिष्ट उभं केलंय प्रथमेश पवार आणि टीमने. दरम्यान यावेळेचा चेंडू हो सुरेख कडे यावेळेस निश्चित धावा मिळतील. या चेंडूवर एकूण धावा मिळतात अटके पार. षटकार, साधावा. थँक्यू. गणेश या ठिकाणी गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 त्याच्याकडे सोपवलंय. अर्थातच करदार दानाने आणि अर्थातच चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट मुहूर्त विकेट. यावेळेस मात्र बिनीती पुन्हा एकदा जोरदार फटका मारलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि अर्थ मात्र झेल होत नाहीये, परंतु तत्पूर्वी मात्र दुसरी धाव घेण्याची संधी मिळते आणि 2 धाबा या ठिकाणी विनीत पूर्ण करतोय. 2 धाब्यांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थातच 32 पर्यंत. 32. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश एक चांगला गोलंदाज आहे. व्हेरिएशन या ठिकाणी आणतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. राईट मुहूर्त विकेट. यावेळचा चेंडू हो यावेळेस निश्चित धावा मिळतील आणि असं वाटत असताना मात्र क्षेत्ररक्षकाने कमाल केले आणि एक सुंदर कॅच. अर्थातच चांगला झेल पकडत विनीतला देखील माघारी पाठवलाय. चांगला सुंदर कामगिरी. चलते इस बार देखिए सीधी गेंद और एक विकेट का पतन. गॉड. यावेळेस फलंदाजाला संधी मिळेल, परंतु यावेळेस मात्र 92 धावांचं उद्दिष्ट पार करत असताना चेंडू सीमावार. षटकार, 6 धावा. करते टूर्नामेंट के अंदर देखिए सिम्बसरी का टूर्नामेंट है. अब्बासिस शाकी की तरफ से आया टूर्नामेंट. इस बार देखिए गेंद ट्रबल होती हुई बल्लेबाज और विकेट कीपर दोनों को बीट करती हुई गेंद की बॉल लाइन से बाहर और एक चौके के लिए कमांड से एक्स्ट्रा चुम्बा.
है तो इस बार देखिए क्रॉस लाइन खेलने का प्रयास कर रहे थे बल्लेबाज और इस बार गेंद गई विकेट कीपर नाना के दस्तर में। कोई रन कोई बदलाव नहीं। रन की बात करें तो रन बने 42 बनाने हैं, 50 अभी भी बनाने हैं। तो इस बार देखिए कालकाई गुंदे के बल्लेबाज यहाँ पर खराब काम करते हुए। अगली गेंद इस बार देखिए फुल टॉस गेंद, इस बार देखिए फायदा नहीं उठा पाए। गेंद गई फिर एक बार नाना के क्लोज में, कोई गलती नहीं और इसी के साथ चल पड़े बल्लेबाज। मावळा गडी रांगडा शिवबाची भक्ती छत्रपती शिवरायांपुढे 350 पावणे 400 वर्षापूर्वी अनेक मावळ्यांना बरोबर घेऊन हे स्वराज्याचं सुराज्य आणि स्वराज्य निर्माण केले. ते राजे शिवछत्रपतींची आठवण ही प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक धावेला आणि प्रत्येक षटकाराला निश्चित येत राहील मित्रांनो. कारण राजेंचं काम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अर्थातच जगभरामध्ये ज्यांचं नाव आहे राजे शिवछत्रपती यांची आठवण होणार नाही असा एकही दिवस येत नाही मित्रांनो. आणि अर्थातच त्यांच्या आणि त्यांच्या विचाराने चाललेला पक्ष म्हणजे शिवसेना मित्रांनो. 1966 साली ज्यावेळेस 19 जून 1966 साली ज्यावेळेस पक्षाची स्थापना झाली ते हेच विचार आणि हाच आदर्श घेऊन अर्थातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ह्या पक्षाची स्थापना केली, संघटना म्हणून स्थापना केली आणि त्यानंतर उदयाला आला तो अर्थातच शिवसेना पक्ष. आणि शिवसेनेच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहतोय संपूर्ण कोकणामध्ये शिवसेनेची दादागिरी आणि अर्थातच महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आहे. आणि म्हणून आपण या स्पर्धेमध्ये देखील पाहतोय भगवामय वातावरण आहे, भगवा चषक आहे आणि अर्थातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करणारी स्पर्धा, मोठी स्पर्धा, देखणी स्पर्धा कोकणच्या पवित्र भूमीवर अर्थातच महाराष्ट्राच्या संतांच्या वीरांच्या भूमीवरती आपण या ठिकाणी खेळतोय. आणि म्हणून तिसऱ्या दिवशी देखील आपण या खेळाचा आनंद घेतोय. त्याचबरोबर आपण जर इथे पाहिलं तर आवाशी शाखेच्या माध्यमातून एसकेजी अमृतसर यांच्या वतीने आपण कालपासून काही सूचना देतोय. याच्यामध्ये कोरोनाच्या लढ्यामध्ये आपण सर्वजण आहात आणि कोरोना विरुद्ध लढत असताना आपण शासन आणि प्रशासनाला देखील सहकार्य करतोय. दरम्यान या ठिकाणी षटकार फलंदाज मारतोय, परंतु यावेळेस पाहिलं तर निश्चितच फ्रेंड 11चा संघ हा खूप पुढे चाललाय आणि ज्यामध्ये कालकाई गुंदेचा संघ पिछाडीवर पडलाय. म्हणून मित्रांनो ती आठवण करून देतो कोरोना विरुद्धची जी लढाई आहे शासन प्रशासन लढतोय त्याच्यामध्ये आपण सर्वांनी योगदान द्यायचं आहे. कारण आपण पाहिलं तर यावेळेस पुनश्च एकदा एक मोठा फटका पाहायला मिळतोय, चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मित्रांनो तीच आठवण करून देतो प्रत्येकाने मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग फॉलो करा. कारण ही लढाई तुमची आमच्या स्वतःसाठी आणि अर्थातच इतरांची काळजी घेण्यासाठी प्रशासनाच्या सूचना आणि अर्थातच शासनाचे आदेश हे पाळणं आपलं कर्तव्य आहे. आणि शिवसेनाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये तुम्हाला विनंती आहे की प्रत्येकाने मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्स देखील फॉलो करा. तर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे तो आपण पाहतोय फ्रेंड्स 11 अर्थातच प्रथमेश पवार एक मोठा खेळाडू टेनिस विश्वातला आजच्या डेटचा मित्रांनो सगळ्यात मोठा खेळाडू आहे. अर्थातच भोपाळ या ठिकाणी झालेल्या 20 लाखाची सगळ्यात मोठी स्पर्धा या मोसपातली ज्याच्या नावावर लिहिली गेली मित्रांनो तोच खेळाडू आपल्या सावर्टेचा सुपुत्र आहे, कोकणचा सुपुत्र आहे आणि पूर्ण विश्वामध्ये ज्याने अधिराज्य गाजवलंय तोच प्रथमेश पवार एष्ट्यांच्या मागे उभा. पहा मित्रांनो अभिमान वाटला पाहिजे एका ग्रामीण भागामध्ये अर्थात कोकणामध्ये या लाल मातीमध्ये जन्म घेतल्यानंतर या विश्वामध्ये काय करू शकतो प्रथमेश पवारने ते प्रूव्ह करून दिले की कोकणामध्ये देखील ती ताकद आहे, कोकणामध्ये देखील आम्ही नाव कमवू शकतो. तोच प्रथमेश पवार या स्पर्धेमध्ये खेळतो. याचा अर्थ मित्रांनो सगळ्यात मोठी स्पर्धा कुठे आज चालू असेल तर ती आवाशीमध्ये सुरू आहे. कारण टेनिस विश्वातला सगळ्यात मोठा खेळाडू आज आपल्या मैदानामध्ये दिसतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अर्थातच पप्पू तोडकर देखील या ठिकाणी आहे, सागर कांबळे, मोठमोठी नावं मित्रांनो तुमच्यासोबत येत राहतील. ही स्पर्धा देखणी स्पर्धा आहे, अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. शिवसेनेची स्पर्धा, युवा सेनेची शाखा आवाशीची स्पर्धा आहे. यावेळेस मात्र समाप्त होतोय आणि अर्थात या सामन्यामध्ये सहज विजय साकारलाय फ्रेंड्स 11 संघाने. तर अर्थातच दुसरा सामना देखील येईल. तत्पूर्वी विनंती करेन मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत नानासाठी, ज्या नानाने आपल्या कोकणची ओळख करून दिली संपूर्ण टेनिस विश्वाला. कोकणचं नाव ज्यांनी स्वर्णाक्षर लिहिले त्यासाठी एकदा टाळ्या वाजू दे मित्रांनो. प्रथमेश पवार मित्रांनो 20 लाखाची स्पर्धा भोपाळ या ठिकाणी झालेली स्पर्धा आणि अनेक
देशामध्ये किंवा परदेशामध्ये ज्यांनी कामगिरी केली तो प्रथमेश पवार आपलाच सुपुत्र आहे. अर्थात कोकणाचं वैभव आहे. प्रथमेश पवार या ठिकाणी माघार येतोय आणि अर्थात जिंकलेल्या संघाचं देखील मी अभिनंदन करतो आणि त्यातून पराभूत संघाला विनंती करतो की आपण या ठिकाणी या आपला सन्मान केला जाईल. कालकाई गुंडे आपला सन्मान या ठिकाणी आपण करतोय.